अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक, संभाजी ब्रिगेड, सकल मराठा समाज नाशिक तसेच सर्व मराठा समाज संघटनांच्या वतीनं महाराष्ट्र दिनी पंचवटी पोलीस स्टेशन येथे मराठ्यांचे दैवत वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या बागेश्वर तसेच स्वरूपानंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन देण्यात आले। यावेळी उपस्थितांनी कठोर शब्दात या घटनेचा निषेध व्यक्त केलाय। पंचवटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना हे निवेदन देण्यात आले। यावेळी चंद्रकांत बनकर, करण गायकर, हिरामण वाघ, प्रफुल्ल वाघ, राजेंद्र शेळके, ॲडव्होकेट गौरव गाजरे, रमेश कातड, संदीप हांडगे, सागर कातड, वैभव वडजे, विशाल वारोळे, अनिल आहेर, हार्दिक निगळ, महेंद्र बेहरे, गणेश पाटील, रोहिणी उखाडे तसेच मराठा समाज बांधव यावेळी उपस्थित होते। 24 तारखेला नागपूर येथे जाहीर सभेत बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल अशा प्रकारे वक्तव्य केले। त्यात असे म्हटले की छत्रपती मी आता हतबल झालेलो आहो आणि त्या हतबल झाल्यामुळे लढाई करून थकलेलो आहोत। तर ते रामदास स्वामींना म्हणतात की यापुढे तुम्ही आपलं जे स्वराज्य चालवावं आणि असे म्हणून त्यांनी आपला जिरेटोप त्यांच्या चरणी अर्पण केला। त्यावर रामदास स्वामी असे म्हणाले की मी तुमचा गुरु आहे, तुम्ही माझे शिष्य आहात, तरी गुरुनी दिलेला आदेश शिष्याची मानलं पाहिजे। ह्या दृष्टिकोनातून त्यांनी परत जिरेटोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यात ठेवला आणि जा म्हणे तू परत स्वराज्य कर। परंतु ही जी घटना आहे ही एकदम चुकीची आहे। कुठल्याही याच्या बाबतीत पुरावा नाही, ऐतिहासिक कोणताही पुरावा नाही, काही नाही। छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वतःचं अधिष्ठान होतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजामाता यांनी त्यांना घडवलेलं होतं। परंतु काही लोक जाणून बुजून छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतात की यांच्यावर आम्ही यांना हे शिष्य आहेत आणि आम्ही त्यांचे गुरु आहोत असं जबरदस्तीने इतिहासाची खोडकाड करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यालाच आनंद स्वरूप स्वामी यांनी बागेश्वर बाबांच्या या म्हणण्याचं समर्थन केलं। या सर्व गोष्टीचा आम्ही तक्रार करण्यासाठी आज पंचवटी पोलीस स्टेशनला आलेलो आहोत। सकल मराठा समाजाचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत। तर येथील पोलीस निरीक्षक यांना आम्ही विनंती केली याबाबत बागेश्वर महाराज आणि स्वामी स्वरूपानंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी। धन्यवाद। जय महाराष्ट्र। गेल्या 4-5 दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये बोगस तथागतीत जे स्वतःला शास्त्री महंत समजतात आणि जे वैफल्यग्रस्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी आणि ओजस्वी इतिहासाला चुकीचं सांगण्याचा प्रयत्न करतात, त्या लोकांवर खरं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्या व्यासपीठावर उपस्थित असताना ती गोष्ट खोडायला पाहिजे होती आणि त्या संदर्भात त्यांनीच त्या ठिकाणी गुन्हा दाखल करायला पाहिजे होता की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कोणी येड्यागाबाळानं यावं आणि त्याच्या सोयीनुसार सांगावा। इतका काय दुधखोळा महाराष्ट्र नाही। आज सकल मराठा समाजाच्या माध्यमातून पंचवटी पोलीस स्टेशनला त्या संदर्भातली तक्रार दाखल केलेली आहे। मी पोलिसांना सुद्धा सांगतो की आपण छत्रपतींचा आदर ठेवत त्या ठिकाणी त्या दोघाही लोकांवर आणि तिसरे ज्यांनी कोणी जावई शोध लावला आहे, मला तर मग त्यांना असं म्हणायचं बाबा मग तुम्ही आम्हाला सगळ्यांना आरक्षण पण देऊन टाका। म्हणजे एकीकडे चुकीचं बोलायचं, दुसरीकडे आपल्या सोयीनुसार बोलायचं। छत्रपती शिवाजी महाराज यांचं कुळ, यांची जात अख्ख्या जगाला माहीत आहे। तुम्ही कशाला वैफल्यग्रस्त स्टेटमेंट त्या ठिकाणी करताय? आणि सगळ्यात महत्त्वाचं, शास्त्री तुला माहीत नसेल, तुझ्या पद्धतीने बोलतो अरे आमचे छत्रपती अजून जर 20 वर्ष जगले असते तुझ्यासारखे शास्त्री जन्माला सुद्धा आले नसते। त्याच्यामुळं या सगळ्या लोकांवर कायदेशीर कारवाई अनेक वेळा आपण संघटनेच्या माध्यमातून आम्ही मागणी केली राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे की थोर महापुरुषांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांच्या विरोधात कायदा आणा आणि त्या कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करा। परंतु सरकारला सुद्धा पोषक वातावरण या ठिकाणी मिळतंय आणि त्याच्यावर राजकीय भांडवल करायला मिळतं म्हणून सरकार सुद्धा तो कायदा आणत नाही। मी परवाच्या दिवशी सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्या ठिकाणी भेट घेऊन त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पक्ष चालवता, तुमची
हिंदुत्वाची भाषा ही छत्रपती शिवाजी महाराजांची आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान जर सातत्याने या महाराष्ट्रात करत असेल तर तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी एक तर कॅबिनेटला मंगळवारी त्या कायद्याची अंमलबजावणी करा, नाहीतर त्याच्यासाठी एक दिवस विशेष अधिवेशन बोलून महाराष्ट्रातल्या सगळ्याच थोर महापुरुषांबद्दल जर कोणी बेताल वक्तव्य करत असेल तर त्यांच्यासाठी कायदा करणं ही राज्याची जबाबदारी आहे. तुम्ही इतके कायदे करतात आणि थोर ज्या छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांच्यामुळे या महाराष्ट्राची माहिती आहे, या जगाची महती आहे, त्यांच्याबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टींचा आज आम्ही कायदेशीररित्या या ठिकाणी तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. पोलिसांनी सुद्धा या सगळ्या व्हिडिओचा आधार घेत त्या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मोहनजी भागवत आणि नितीन गडकरी यांच्या स्वतःचे स्टेटमेंट घेऊन, यांच्या स्वतःचे जबाब घेऊन त्या शास्त्रीवर गुन्हा दाखल करून त्याला कायमस्वरूपी महाराष्ट्र बंदी घालावी मागणी आज आम्ही करतो. बंधू वागेश्वर बाबाचा निषेध असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवस्नेह जय जिजाऊ. बंधू वागेश्वर धाम म्हणजे धीरेंद्र शास्त्री आणि स्वरूपानंद या दोघांच्या विरोधातला तक्रार अर्ज पंचवटी पोलीस स्टेशन येथे आम्ही पवार सरांच्या मार्फत या ठिकाणी दिलेला आहे. सर्वात प्रथम तर मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की रामदासाची आणि शिवाजी महाराजांची हयातीत कधी भेट झालेली नाही. याला अनेक संदर्भ साधनं आहेत. अगदी त्या समकालीन पुरावे जरी आपण बघितले तर आत्तापर्यंतच्या इतिहासकारांनी कुठेही रामदासाची आणि शिवाजी महाराजांची भेट घ्यायचं नमूद केलेलं नाही. किंबहुना काही तथाकथित इतिहासकारांनी जाणीवपूर्वक तसा वाद निर्माण केला. माझ्याकडे आता एक पत्र आहे विथ प्रूफ. भारत इतिहास मंडळ पुणे यांनी एक संशोधन केलं आहे. त्याच्यामध्ये रामदास आदिलशहाला अर्जी करताना असं म्हणतोय, ज्याला रामदास स्वामी म्हणून आपण संबोधता, त्या रामदासाबद्दल असं लिहिलेलं आहे की रामदास स्वतः आदिलशहाला अर्जी करतोय, दासाचा मी दास रामदासी, आदिलशाही हीच माझी काशी, शाह अर्धी ऐकावी, शिवराज्याची धुळदाण व्हावी. हे भारत इतिहास मंडळ पुणेनं संशोधनात्मक लिहिलेलं लिखाण आहे. त्याचा विथ प्रूफ आम्ही इथे या ठिकाणी बोलतोय. इथून पुढं संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद खंडपीठाचा एक निर्णय 2017-18 साली झालेला आहे का शिवाजी महाराजांच्या सोबत रामदासाचा फोटो कुठेही असता कामा नये. असा जर कोणी उल्लेख करत असेल किंवा तसं दर्शवण्याचं काम करत असेल तर याच्यावर कायदेशीर स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. भाग एक. दुसरा भाग, ज्या धीरेंद्र शास्त्रीला बाहेरून येणाऱ्या, महाराष्ट्राच्या बाहेरून येणाऱ्या बाबा बुवाला आम्हाला जर शिवाजी महाराज त्यांच्याकडनं ऐकावं लागत असतील तर ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. त्या विचारपीठावर, त्या व्यासपीठावर नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री बसलेले होते, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस बसले होते आणि ते दोघंही ज्यांना सर्वात त्यांचा स्वतःचा समजतात ते स्वतः RSSचे प्रमुख मोहन भागवत त्या स्टेजवर होते. मग हे तुमच्या मार्फतच गेलेलं नाही का, असाही एक कुठेतरी डाऊट आम्हाला येतो. त्याच्या आधी संजय गायकवाड येतो, तो गोविंद पानसरेंच्या लिखाणावर टीका टिप्पणी करतो, त्यांना प्रकाशक आणि लेखकातला फरक देखील कळत नाही. त्याच्यानंतर धीरेंद्र शास्त्री बोलतो, त्याच्यानंतर स्वरूपानंद बोलतो आणि आता एक नवीन कोणीतरी बुद्धवंतू आलेला आहे. शिवाजी महाराज बुद्ध होते अशा पद्धतीचा दावाही शोध त्या बुद्धवंतूंनी लावलेला आहे. अशा लोकांना कुठेतरी वेळी जेरीस आणलं पाहिजे आणि यांना जरब बसली पाहिजे. शासनाच्या वतीनं गृह मंत्रालयाचं हे काम आहे. गृह मंत्रालयानं शास्त्रशुद्ध पद्धतीने यांचं शुद्धीकरण करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे गोमूत्र कमी पडत असेल तर ते आणून देण्याची जबाबदारी मराठा समाजाची आहे. म्हणून आम्हाला विनंती आहे फडणवीस साहेब का गृह मंत्रालयच त्यांना खतपाणी देण्याचं काम करतं. एका ठिकाणी खरातवर गुन्हा दाखल होतो आणि दुसऱ्या ठिकाणी साक्षीदार मिळत नाही म्हणून या बंधू बागेश्वरवर गुन्हा दाखल होत नाही. सुवानी शाह सारखी लहान मुलगी सुद्धा तुला चॅलेंज देऊ शकते, माइंड रीडर, आणि त्यानंतर श्याम मानवानी परत एकदा तुला चॅलेंज केलेलं आहे तरी सुद्धा तू नागपूरमधून पळ काढलेला आहे. आम्ही तुमचा या ठिकाणी सर्वप्रथम निषेध करतो. रामदासाचा, शिवाजी महाराजांचा आणि त्यांनी उल्लेख करताना स्वामी समर्थ रामदास असा उल्लेख केला आहे, म्हणजे स्वामी समर्थाचा देखील कालखंड त्याला माहिती नाही. अशा बाबाने येऊन आम्हाला शिवाजी महाराज सांगावे हे निषेधार्ह आहे. आम्ही बंधू बागेश्वर, स्वरूपानंद आणि जे कोणी बंधू आहेत त्यांचा देखील या ठिकाणी आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. महाराष्ट्र घडवला आणि त्यांचं जे लढाई केली ती गनिमी काव्याने केली आणि आपल्या मराठा समाजाचं जे मोगल साम्राज्य उद्ध्वस्त करत होतं आपलं महाराष्ट्राचं, मराठा साम्राज्याचं शिवरायांनी जतन केलं आणि लोकांपुढे एक मोठा आदर्श दाखवला. आणि तो आदर्श दाखवला असून पण आत्ताचे हे बंधू बाबा त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतात आणि त्यांचा अपमान करतात. हा मराठा महासंघ
आणि सकल मराठा महासंघ हे कधीही ते मान्य करणार नाहीत आणि त्यांच्यावर आम्हाला न्याय पाहिजे. मागच्या महिन्यात 24 तारखेला नागपूर येथे जाहीर सभेत बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल अशा प्रकारे वक्तव्य केली. त्यात असे म्हटले की छत्रपती मी आता हतबल झालेलो आहो आणि त्या हतबल झाल्यामुळे लढाई करून थकलेलो आहोत. तर ते रामदास स्वामींना म्हणतात की यापुढे तुम्ही आपलं हे स्वराज्य चालवावं आणि असे म्हणून त्यांनी आपला जिरेटोप त्यांच्या चरणी अर्पण केला. त्यावर रामदास स्वामी असे म्हणाले की मी तुमचा गुरु आहे, तुम्ही माझे शिष्य आहात, तरी गुरुनी दिलेला आदेश शिष्याची मानला पाहिजे. या दृष्टिकोनातून त्यांनी परत जिरेटोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यात ठेवला आणि जा म्हणे तू परत स्वराज्य कर. परंतु ही जी घटना आहे ही एकदम चुकीची आहे. कुठल्याही याच्या बाबतीत पुरावा नाही, ऐतिहासिक कोणताही पुरावा नाही, काही नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वतःचं अधिष्ठान होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजामाता यांनी त्यांना घडवलेलं होतं. परंतु काही लोक जाणून बुजून छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतात की यांच्यावर आम्ही हे शिष्य आहेत आणि आम्ही त्यांचे गुरु आहोत, असं जबरदस्तीने तिच्यासाठी खोडकाड करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यालाच आनंद स्वरूप स्वामी यांनी बागेश्वर बाबाच्या या म्हणण्याचं समर्थन केलं. या सर्व गोष्टीचा आम्ही तक्रार करण्यासाठी आज पंचवटी पोलीस स्टेशनला आलेलो आहोत. सकल मराठा समाजाचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. तर येथील पोलीस निरीक्षक यांना आम्ही विनंती केली याबाबत बागेश्वर महाराज आणि स्वामी स्वरूपानंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. धन्यवाद. जय महाराष्ट्र. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी मोहन सहाणे, पंचवटी, नाशिक.